कडे करूया. ओके. सो आपलं ट्रिग्नोमेट्रीमध्ये चालू होतं फाउंडेशन. त्याच्यामध्ये कालपर्यंत आपण पोलार कॉर्डिनेट्स आणि कार्टेशियन कॉर्डिनेट्ससुद्धा आपण स्टडी केले. आता आजचं लेक्चर आणखीन थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे डोमेन अँड रेंज. डोमेन अँड रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यू पॉसिबल कुठून कुठपर्यंत असतात बघा, हे आपल्याला स्टडी करायचं. आता डोमेन आणि रेंज हा जे दोन वर्ड्स आहे बघा, हे तुमच्यासाठी कम्प्लिटली न्यू आहे. ओके. डोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय, ओके, हे आपण स्टडी करणार आहोत आपल्या मॅथमॅटिक्स पार्ट 2मध्ये चॅप्टर फंक्शनमध्ये. ओके. मी तुम्हाला थोडीशी ब्रीफ आयडिया सांगतो डोमेन आणि रेंज काय असतं. समजा माझ्याकडे दोन सेट आहेत. ओके. सेट हे तुम्ही ॲक्च्युअली 9वीमध्ये स्टडी केलेलं आहे. आता हा सेट मी वेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये दाखवतो. ठीक आहे. समजा हा एक सेट आहे. समजा मी या सेटला एक्स हे नाव दिलं. याच्यामध्ये समजा व्हॅल्यूज आहेत, कन्सिडर करा, -2 आहे, -1 आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे. ओके. आणि हा माझा सेकंड सेट आहे. सेकंड सेटला समजा मी वाय नाव दिलं आणि याच्यामध्ये व्हॅल्यूज आहे, कन्सिडर करा की 0, 1, 2, 3, 4. ओके. हे झालं सेकंड सेट. आता यांच्या दोन सेटमध्ये रिलेशन असते बघा. रिलेशन एक चॅप्टर आहे, आपण ते पण स्टडी करणार आहोत. रिलेशन काय असणार आहे, सपोज कन्सिडर करा की हा जो वाय आहे, दिस वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. ओके. हा जो एफ इथं मी लिहिला आहे ना, दॅट एफ इज कॉल्ड ॲज अ फंक्शन. ओके. त्याचं नोटेशन आहे बघा ते फंक्शनचं. मग यांच्यामध्ये फंक्शन काय, सपोज की वाय सेटमध्ये जे इलेमेंट आहेत, ओके, ते एक सेटच्या इलेमेंटचे कोण आहेत, स्क्वेअर आहेत. म्हणजेच काय की तुम्हाला थोडक्यात असं दिलं आहे त्यांनी की वाय सेटमधले इलेमेंट्स हे एक सेटमधल्या इलेमेंटचे स्क्वेअर आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू काय झाला, एक्स स्क्वेअर झाला. ओके. मग आता तुम्हाला काय करायचं, इथं ॲरो मार्क करून तुम्ही याला शो करू शकता. ठीक आहे. आता हे बघा, एकच मिनटं, याला मी थोडी साईज वाढवतो. आता -2 हे बघा, वाय म्हणजे कोण आहे, एक्सचा स्क्वेअर आहे. मग -2चा स्क्वेअर सांगारे कोण असतो, -2चा स्क्वेअर 4, बरोबर. -1चा स्क्वेअर, -1चा स्क्वेअर 1. त्यानंतर 0चा स्क्वेअर 0. ओके. 1चा स्क्वेअर परत 1 आणि 2चा स्क्वेअर परत 4. ठीक आहे. आता जे पहिल्या सेटमधले जे इलेमेंट्स आले, जे सेकंड सेटच्या इलेमेंटच्या रिलेशनमध्ये आहेत. ओके. पहिल्या सेटमधले इलेमेंट्स जे सेकंड सेटच्या इलेमेंटच्या रिलेशनमध्ये आहेत, त्यांना म्हणतात बघा डोमेन. सो जे पहिल्या सेटमधले जे इलेमेंट्स आहेत त्यांना डोमेन म्हणायचं. मग डोमेन कोण कोण आलं, सो डोमेन झाला तुमचा -2, -1, 0, 1 आणि 2. याला म्हणतात डोमेन, फर्स्ट सेट ऑफ इलेमेंट्स. ओके. आणि रेंज कोणाला म्हणायचं आहे, सो सेकंड सेटमध्ये जे काही इलेमेंट्स तुमचे आले, जे पहिल्या सेटसोबत रिलेशनमध्ये आहेत, सो ते मग कोण कोण आलं, 0 आला, त्यानंतर 1 आला, 2 आणि 3 आले का याच्यामध्ये, नाही, तर 2 आणि 3 याच्यामध्ये आलेले नाहीत. सो 2 आणि 3 सोडून दिले. मग कोण आला पुढचा, 4 आला. ओके. याला म्हणायचं रेंज. सो सिम्पली काय लक्षात ठेवायचं, डोमेन असतो फर्स्ट सेट ऑफ इलेमेंट्स आणि रेंज असते आहे सेकंड सेट ऑफ इलेमेंट्स. ओके. डोमेन तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, डोमेनमध्ये जे काय येणार आहेत, ओके, डोमेनमध्ये इलेमेंट्स येणार आहेत फर्स्ट सेटमधले, फर्स्ट सेट इलेमेंट्स इन द फर्स्ट सेट. इथं मी असं ब्रॅकेटमध्ये लिहितो, इलेमेंट्स इन फर्स्ट सेट. ओके. आणि इथलचे तुमचे इलेमेंट्स हे कशामधले येणार आहेत, इलेमेंट्स इन सेकंड सेट. ओके. फर्स्ट सेट आणि सेकंड सेट हे झाले बघा आपले डोमेन आणि रेंज. क्लिअर. आता हे 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 आपण डिटेलमध्ये तिथं स्टडी करणार आहोत बघा फंक्शन चॅप्टरमध्ये. आता फक्त आपल्याला ट्रिग्नोमेट्रीसाठी स्टडी करायचं आहे. ओके. आता ट्रिग्नोमेट्रीसाठी जर मला स्टडी करायचं असेल तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की आता ट्रिग्नोमेट्रीच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या पर्टिक्युलर अँगलला, म्हणजे कुठून कुठपर्यंत ती व्हॅल्यू पॉसिबल असणार आहे डोमेन आणि रेंजमध्ये. मी एक सिम्पल एक्झाम्पल घेतो. ओके. समजा एक्झाम्पल असं आहे, आपल्याला माहिती आहे बघा, साईन π/6 किंवा डिग्रीमध्ये जर लिहिलं तर मी असं लिहितो sin 30.
ओके. साइन 30ची व्हॅल्यू किती असते? तर साइन 30ची व्हॅल्यू असते 1/2. आता याच्यामध्ये फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट कोण झाला? अँगल. ओके, हा कोण, हे काय आहे? हा तर अँगल आहे, बरोबर. मग अँगल जो असणार आहे, सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जो तुमचा अँगल असेल, अँगल असणार आहे डोमेन. अँगल काय असणार आहे? डोमेन असणार आहे, ठीक आहे. आणि इथं 1/2 जो आला, ठीक आहे, दिस इज अ 1/2. सो 1/2 काय असणार आहे? दिस इज रेंज. ओके, ते थांबा 1/2 म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली. अगोदर इथं मी व्हॅल्यू लिहितो. दिस इज अ व्हॅल्यू. ओके, आणि ही जी व्हॅल्यू असेल बघा, त्याला काय म्हणणार आपण? दॅट इज अ रेंज. ही रेंज असणार आहे. ओके, मग आता मला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या ज्यावेळेस डोमेन लिहायचं आहे, डोमेन म्हणजे मी काय लिहिणार आहे? त्यांचे अँगल्स लिहिणार आहेत. येतं लक्षामध्ये? अँगल्स कुठून कुठपर्यंत असेल, बरोबर. म्हणजे त्याचा डोमेन एवढ्या अँगलपर्यंत आहे समजा. ओके, मग त्याची रेंज किती येते आहे? ओके, हे इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे बघा, अँगल आपण तुम्ही काहीही घेऊ शकता, किती अँगल घेऊ शकता. आपल्याला इम्पॉर्टंट लागते बघा त्याची रेंज, तिची ती व्हॅल्यू पॉसिबल आहे का. ओके, डोमेन हा जो वर्ड तुमचा येईल बघा, जो अँगलसाठी, तो इनवर्स ट्रिग्नोमेट्रीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इथं मला फक्त त्यांची काय फाइंड आउट करायची? आता रेंज फाइंड आउट करायची. पण हे कळलं तुम्हाला, हे डोमेन आणि रेंज काय असणार आहे. ओके, आता अँगल तुम्ही काही घेऊ शकता ना रे, कारण आपण बघितलं आहे बघा की अँगल घेण्यासाठी तुम्ही कोणताही अँगल तुम्ही कन्सिडर करू शकता आणि तुम्हाला तिथून त्यांच्या व्हॅल्यूज भेटतात, बरोबर. आता मला फक्त स्टडी काय करायचं? इम्पॉर्टंटली मला त्यांची रेंज स्टडी करायची आहे. डोमेन आणि रेंज इथं इनवर्समध्ये पण येत असतं. हे बघा, आपण 12वीमध्ये इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन स्टडी करणार आहोत. इनवर्समध्ये काय होईल? इनवर्समध्ये हा जो साईन आहे तुमचा, ओके, हा साईन समजा ह्या बाजूला जर पाठवला तर तो इनवर्स होत असतो. ठीक आहे, मी आता त्याला इंट्रोड्यूस करत नाही इथं, कारण त्याची आता आपल्याला गरज पण नाही आहे. इथं फक्त आपण सिम्पल ट्रिग्नोमेट्रीकडेच फोकस करूया. ओके, आता इथं मी लिहितो बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. एक टेबल तयार करतो मी, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, आणि इथं लिहितो बघा त्यांची रेंज. ओके, रेंज म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत. बघा, रेंज म्हणजे कोण आहे? आता व्हॅल्यू आहे, त्यांच्या व्हॅल्यूज कुठून कुठपर्यंत पॉसिबल आहे. डोमेन तुम्ही कोणताही अँगल जर घेतला तर त्याची व्हॅल्यू कुठपर्यंत येईल. ओके, हे तुम्हाला इथं इम्पॉर्टंट आहे. इथं लक्षामध्ये. ओके, आता मी इथं स्टार्ट करतो आहे. ओके, आता हे बघा रे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सगळ्यात पहिलं फंक्शन्स आहे आपलं साइन थिटा. 1/1 आपण स्टडी करूया. सो प्रत्येकासाठी मी डिफरंट कलर इथं यूज करतो. सो पहिला आहे समजा साइन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणतं असतं? पहिलं आपलं साइन थिटा असतं. ओके, आणि साइन थिटाची रेंज. आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या की साइनची जी व्हॅल्यू येणार आहे, आता तुमच्याकडे टेबल आहे, आपण एका सायकलसाठी बघितलं आहे. एक सायकल समजा तुम्ही कन्सिडर केली 0पासून ते 360पर्यंत, बरोबर. साइनची तुम्हाला त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू किती दिसली बरं? व्हॅल्यू ऑफ साइनची मिनिमम ती होती -1, बरोबर आहे. 270 तुम्ही टेबल बघू शकता. साइनची मिनिमम व्हॅल्यू किती होती? -1, आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती होती? +1. म्हणजेच त्याची रेंज काय असणार आहे? हे बघा, रेंज आता ह्या स्क्वेअर ब्रॅकेटचा पण एक मिनिंग असतो बरं का रे, असं लिहायचं याला, -1 पासून तर 1पर्यंत. ओके, साइनच्या ज्या काही तुमच्या व्हॅल्यूज येतील त्या -1 पासून 1पर्यंत असतील व्हॅल्यूज. ओके, -1 to 1. आता ह्या स्क्वेअर ब्रॅकेटचा मिनिंग काय असतो की -1 पासून बरोबर स्टार्ट होईल आणि 1ला एंड होईल. म्हणजे असे कोणत्याही व्हॅल्यू नसतील की जिथं तुमची साइनची व्हॅल्यू 1पेक्षा मोठी आली आहे किंवा -1पेक्षा स्मॉल आली आहे. आता लक्षामध्ये, समजा -2 आला किंवा +2 जरी आला तरी तिथं साइनचा अँगल पॉसिबल नसतो, कारण ती साइनची रेंजच नाही आहे. रेंजची कन्सेप्ट कळली तुम्हाला? रेंज म्हणजे काय? याच्या व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत पॉसिबल आहे. सो सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू याची असेल बघा -1, आणि सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू याची काय असेल? +1. ओके, हे झालं साइन थिटासाठी. कळलं आहे? किंवा तुम्ही याला कसं लिहू शकता? मग मी सांगितल्याप्रमाणे ही जो साइन थिटाची जी व्हॅल्यू असेल आपली, ही -1 पासून +1पर्यंत असेल, असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे -1 सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू असेल आणि +1 ही सगळ्यात काय असेल? मॅक्सिमम व्हॅल्यू असेल. ओके, हे झालं साइनसाठी. आता सिमिलरली सेकंड आहे बघा, आता कॉस थिटा. ओके, तुम्ही आता परत तो टेबल बघा, जो व्हॅल्यूचा आपण टेबल लिहून घेतलेला आहे.
त्या टेबलमध्ये चेक करा की कॉस्टची मिनिमम व्हॅल्यू किती असेल आणि कॉस्टची मॅक्सिमम व्हॅल्यू एका सायकलसाठी, म्हणजे कुठून कुठपर्यंत 0 पासून 2π पर्यंत किंवा 0 पासून 360 पर्यंत. तुम्ही जर चेक केलं परत तर कॉस्टची मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला किती भेटेल? -1. कॉस्टची मिनिमम व्हॅल्यू -1. कोणत्या अँगल येते ती -1? जर चेक केली तर पायला 180 डिग्रीला. ओके, -1. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू किती येते कॉस्टची? +1. कोणत्या अँगलला येते ती? 0ला. ठीक आहे. सो -1 पासून +1 पर्यंत आलं. -1 to +1 कॉस्टची सुद्धा. सो साईनची रेंज आणि कॉस्टची रेंज सारखी आहे. किंवा तुम्ही याला कसं लिहू शकता? -1 to +1. ओके, कॉस्टच्या व्हॅल्यूज या परमिसिबल व्हॅल्यू असतात बरं का. याच्या बाहेर कॉस्टची व्हॅल्यू पॉसिबलच नाही. एवढ्याच त्यांच्या व्हॅल्यू असते -1 to +1. ओके, इम्पॉर्टंट बरं का रे. हे जमत नाही बऱ्याच जणांना, अजूनही त्यांना माहीत नसतं की काय सर कशाच्या त्या व्हॅल्यूज. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. तिसरं आहे बघा टॅन थिटा. टॅन थिटा आता सिम्पल आहे. ओके, टॅन थिटाची रेंज काय आहे बघा. जर तुम्ही बघितलं तर एका सायकलसाठी चेक करा, तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू कळून जातात बघा. ओके, सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू टॅनची व्हॅल्यू ती 0. बरोबर. निगेटिव्ह व्हॅल्यू पण पॉसिबल आहे ना त्याच्या, मायनस पण व्हॅल्यू आल्या होत्या. ओके, मॅक्सिमम व्हॅल्यू इन्फिनिटीपर्यंत जाता येते. म्हणजे लक्षात ठेवा टॅनची व्हॅल्यू इथं काय होईल, याची रेंज आहे -∞ to +∞. टॅनला म्हणजेच काय, ऑल व्हॅल्यूज आर पॉसिबल. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला इन्फिनिटी लिहायचा असतो ना, त्यावेळेस लिहायचं बघा असा राऊंड ब्रॅकेट. ओके, एकच मिनटं. इथं मी राऊंड ब्रॅकेट इथं मार्क करतो. -∞ to +∞. किंवा याला म्हणतात ऑल रिअल व्हॅल्यूज. आणि रिअल व्हॅल्यूज कशाने दाखवतात? कॅपिटल आरने. हे पाठच झालं पाहिजे बरं का आज. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू पॉसिबल आहे टॅनसाठी. कोणतीही व्हॅल्यू टॅनच्या अँगलमध्ये येऊ शकते. पण साइन आणि कॉसमध्ये काय होतं? साइन आणि कॉसमध्ये व्हॅल्यू फक्त तुमच्या -1 to +1 पर्यंतच आहे. ओके, तुम्ही तो टेबल अजूनही व्यवस्थित बघा. मला सांगा तिथं असं एखादी व्हॅल्यू आली करे जिथं साईनची व्हॅल्यू 2 येते किंवा कॉसची व्हॅल्यू -2 येते. नॉट पॉसिबल. ऑलवेज -1 to +1, -1 to +1. ओके, नंबर 4. कॉट थिटा आता. बरोबर. कॉट थिटा सुद्धा टॅनचा रेसिप्रोकल जो सेम. याची सुद्धा रेंज काय असणार आहे? -∞ to +∞. किंवा ऑल रिअल व्हॅल्यूज. ठीक आहे. ऑल रिअल व्हॅल्यूज कसं दाखवतो आपण इथं? आरने. ठीक आहे. हां, याचा मला पेनचा कलर चेंज करायला पाहिजे होता. लगेच करतो. सगळे वेगवेगळ्या कलरमध्ये. थोडं दिसायला भारी दिसायला टेबल आहे ना. दिसायला भारी दिसू द्या, पण लक्षात राहायला पाहिजे मला सर. ठीक आहे ना. ऑल रिअल व्हॅल्यूजला आरने दाखवतो बरं काय, म्हणून तो ब्रॅकेटमध्ये मी आर लिहिला. आता परत पेनचा कलर मी चेंज करतो आहे. हां, येणे लिहितो बघा मी. दिसतोय का हा पेन? कॉट थिटा -∞ to +∞. और ऑल रिअल व्हॅल्यूज कॅपिटल आर. आता पुढचे दोन खूप महत्वाचे आहेत बरं का. 5वा आहे कोसेक थिटा आणि सेक थिटा. ओके, कोसेक थिटा. आता मी ना तुमचे मायक्रोफोन इनेबल करतो, तुम्ही बोलू शकता. मी थोडी सेटिंग चेंज करतो. हां, आता तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. तुम्ही टेबल बघा आता. आपला जो व्हॅल्यूचा मी टेबल तुम्हाला लिहून द्यायला 0 पासून 360 पर्यंत. मला सांगा कोसेकची एखादी व्हॅल्यू अशी आली करे 1/2 किंवा -1/2. कोसेकची पण चेक करा आणि सेकची पण चेक करा. 1/2 आला का बघा बरं. कोसेक कोणत्या अँगलला 1/2 येतोय का? सेक 1/2 येतोय का? चेक करा बरं. नाही येते ना? काय येतोय बघा, व्यवस्थित बघा. नाही येते. किंवा अशी एखादी व्हॅल्यू येते का कोसेकची किंवा सेकची, ती 1 पेक्षा स्मॉल आहे, म्हणजे 0 पासून 1 पर्यंत येते. 0 पासून 1 पर्यंत कोणती पण व्हॅल्यू. किंवा
झिरोपासून -1 पर्यंत येते आहे का? नाही आहे. ओके, नाही येते. तुम्ही जर व्यवस्थित चेक केलं, कोसेक आणि सेक दोघंही सुद्धा यांच्या व्हॅल्यू -1 पासून 1 पर्यंत येत नाही. -1 व्हॅल्यू पॉसिबल आहे, +1 व्हॅल्यू पॉसिबल आहे, पण त्यांच्या मधल्या व्हॅल्यूज येत नाही आहेत. ओके, त्यांच्या मधल्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये येत नाही. आता तुम्ही कोसेक आणि सेक चेक करा बघा. कोसेक आणि सेकची व्हॅल्यू 2 आलेली आहे. चेक करा बरं 2. कोसेकची व्हॅल्यू 2 कोणत्या अँगलला येते आहे? 30 डिग्री. बरोबर. सेकची व्हॅल्यू 2 येते आहे 60 डिग्रीला. म्हणजे 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज पॉसिबल आहे. कुठपर्यंत पॉसिबल आहेत? थेट इन्फिनिटीपर्यंत पॉसिबल आहेत. बरोबर आहे की नाही? इन्फिनिटीपर्यंत पॉसिबल आहे. सिमिलरली त्याच्या मायनस व्हॅल्यू पण पॉसिबल आहेत. कुठपासून? -1 पासून तर थेट -इन्फिनिटीपर्यंत. म्हणजेच तुम्ही याला लिहू कसं शकता बघा. हे बघा, व्यवस्थित बघा बरं का. मी इथं काय केला, स्क्वेअर ब्रॅकेट टाकला. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे इथं व्हॅल्यू इन्क्लूड होती आहे. -1 पासून कुठपर्यंत व्हॅल्यू पॉसिबल आहे? -इन्फिनिटी. इन्फिनिटी आला की राऊंड ब्रॅकेट टाकायचा. हे ब्रॅकेट आपण सेटमध्ये स्टडी करणार आहे. आता बघ, ते लक्षात ठेवा कसं येतं. ठीक आहे, हे डिटेलमध्ये आपलं होणार आहे. युनियन. बरोबर, सेट युनियन तुम्हाला माहिती आहे. जर 2 सेट जर मला जॉईन करायचे असेल तर आपण युनियनचा सिम्बॉल वापरतो. सो दिस इज अ युनियन. ओके, सिम्बॉल थोडा व्यवस्थित लिहितो मी याला आणखीन. ओके, आणि पॉझिटिव्ह साईडला कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू आहेत? तर 1 पासून इन्फिनिटीपर्यंत व्हॅल्यू. परत इन्फिनिटी आलं, याला राऊंड ब्रॅकेट केला. ठीक आहे. किंवा याला तुम्ही कसं लिहू शकता की ऑल रिअल व्हॅल्यूज, ऑर याला रिप्रेझेंट कसं करू शकता बघा. ऑल रिअल व्हॅल्यूज म्हणजे आर. ठीक आहे ना. आर मायनस म्हणजे काय की कोणत्या व्हॅल्यू येणार नाहीत. मग कोणत्या व्हॅल्यू नाही येणार त्या मला लिहायच्या. कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू नाही येणार? -1 पासून 1 पर्यंत. आता इथं परत मी राऊंड ब्रॅकेट टाकलाय. राऊंड ब्रॅकेटचा मिनिंग काय? -1 आणि 1 इन्क्लूड होत नाहीत. ओके, हे याचं डिटेलिंग तुम्ही नंतर पुढे बघणार आहेत. पण आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या की कोसेक आणि सेकमध्ये -1 आणि 1 यांच्यामधल्या व्हॅल्यूज येत नाही. किंवा तुम्ही मला सांगा 0 आलाय का? 0 कोसेक किंवा सेकची व्हॅल्यू कुठे 0 आहे का? चेक करा टेबलमध्ये. सांगा चेक करून, कोसेक आणि सेकची व्हॅल्यू 0 आहे का कुठं? येस, चेक करा. कोसेक आणि सेकची व्हॅल्यू कुठे 0 आहे का त्या टेबलमध्ये? 0 पासून 2π पर्यंत. अरे सांगा येस किंवा नो. येस, तन्वीन, त्यानंतर वैष्णवी. माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर मला एक आन्सर सांगा की कोसेक आणि सेक यांची व्हॅल्यू त्या टेबलमध्ये कुठं 0 आहे का? चेक करून सांगायचं, तुम्हाला बघून सांगायचं 0 आल्या काय कुठं. येस और नो फक्त. नो ना. ठीक आहे, पण लाईच एकदम डल याच्यामध्ये सांगितलं बघा. तुम्हाला टेबल बघितला का नाही? तो टेबल बघा. टेबलमध्ये मी तुम्हाला फक्त ऑब्झर्व करायला लावलंय की कोसेक आणि सेकचे जे आपण व्हॅल्यूज दिल्यात एका सायकलसाठी 0 पासून 360 पर्यंत, त्याच्यामध्ये कोसेक आणि सेकची व्हॅल्यू कुठंही 0 आलेली आहे का? तर नाही आहे. ओके, सो 0 येतच नाही. म्हणून मी तर काय लिहिलं की कोसेकची जी रेंज आहे आपली ती ऑल रिअल व्हॅल्यूज. आर म्हणजे कोण? ऑल रिअल व्हॅल्यूज. हे मायनस म्हणजे काय? एक्सेप्ट कोण? -1 to +1. -1 to +1च्या मधल्या व्हॅल्यूज कोसेकमध्ये येत नाही. खूप सिम्पल आहे बघा. हे 0 सुद्धा येत नाही. -1 आणि 1 येतोय, पण त्यांच्या मधल्या म्हणतोय मी. -1 आणि +1च्या मधल्या व्हॅल्यूज येत नाही. ठीक आहे, मी तुम्हाला नंबर लाईनवरून पण हे एक्सप्लेन करणार आहे बघा कसं आहे. ठीक आहे, हे झालं. आणि सेकचं एक्झॅक्ट सेम. नंबर 6 सेक थिटा. सेक थिटा हा होईल -1 to -इन्फिनिटी युनियन. सेम आहे बरं का रे. कोसेक आणि सेक हे बघा, साइन आणि कॉसची रेंज सेम, टॅन आणि कॉटची रेंज सेम. तसंच कोसेक आणि सेकची सुद्धा रेंज सेम. -1 to -इन्फिनिटी, +1 to +इन्फिनिटी. किंवा यालाच तुम्ही कसं लिहू शकता? ऑल रिअल व्हॅल्यूज एक्सेप्ट -1 to +1. ओके, सेकचा पण तुम्ही वाटलं असतं
चेक करा कॉलम, ज्या व्हॅल्यूज आपण लिहून घेतल्यात बघा एका सायकलसाठी, दॅट इज 0 to 360 पर्यंत, बरोबर. तिथं सेकमध्ये मला सांगा, बघून सांगा, ठीक आहे ना, तुमच्याकडे जो टेबल आहे बघून सांगा, व्हॅल्यूज बघून की सेकची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 0 येते आहे का, बघा 0 आहे का कुठं. सेकचं टेबल बघितलं सगळ्यांनी 0 पासून 360 पर्यंत. येस तन्वीन, तन्वीन बोला, कुठं सेकची व्हॅल्यू 0 येते का. मला असं वाटतं फक्त लॉग इन केलं आहे आज यांनी. येस वैष्णवी, हां नाही येत ना. सो तेच तर लिहिलं बघा आपण, ठीक आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट. हे झालं बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्यांची रेंज. हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू पॉसिबल असतात प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. ओके, हा टेबल एखाद्या पेजवरती लिहून काढा. ओके, आणि तुम्ही जिथं अभ्यास वगैरे करताय, स्टडी वगैरे करता, तिथं चिटकून द्या. रोज बघितलं गेलं पाहिजे याला, जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत. आणि व्हॅल्यूचा टेबल तर पाठ व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला काहीही जमणार नाही ट्रिग्नोमेट्रीमध्ये. ओके, आता हेच मी तुम्हाला नंबर लाईनवरून एक्सप्लेन करतो बघा. आता जे काय आपण वरती टेबलमध्ये बघितलं ना, हेच तुम्हाला मी सांगतो आता नंबर लाईनवरून. हे बघा, एक नंबर लाईन इथं मी ड्रॉ केली. हा आपला टेबल इथं एंड झाला बरं का. ह्या 6 व्हॅल्यूज आहेत, ह्या 6 व्हॅल्यू तुम्हाला आता लक्षात ठेवायच्यात. ओके, इथं मी नंबर लाईन ड्रॉ करतो. समजा ही नंबर लाईन आहे. ओके, ह्या बाजूला आहे मायनस इन्फिनिटी, ह्या बाजूला आहे प्लस इन्फिनिटी. ओके, इथं समजा मी घेतला -1, इथं समजा मी घेतला +1. ठीक आहे, आता व्यवस्थित समजून घ्या परत एकदा. -1 to +1 हा जो रिजन आहे, मी आता हायलायटरने मार्क करत चालतो. -1 to +1 इथून तर इथपर्यंतचा, ठीक आहे. -1 पासून +1 पर्यंतचा हा जो रिजन आहे, इथपर्यंतच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज कोणाच्या असतात, तर ह्या व्हॅल्यूज असतात साइन थिटा आणि कॉस थिटा ह्या दोघांच्या. ठीक आहे, सो इथं मी लिहून टाकतो. मग दीज आर द रेंज, किंवा ही जी व्हॅल्यूज आहे ह्या कोणासाठी आहे, साइन थिटा आणि कॉस थिटाची ही रेंज आहे. -1 पासून +1 पर्यंत. कळलं ते हे. ओके, आता पुढचं सेक आणि कोसेक. सेक आणि कोसेक कुठून स्टार्ट होतात, चला याला पण हायलाईट करतो आता वेगळ्या पेनने. कोणता घेऊ, चला ब्ल्यू घेतो. -1 पासून तर इकडं कुठपासून, -1 हा -1 येत असतो. -1 पासून -इन्फिनिटी हे जे आहे, -1 to -इन्फिनिटी आणि +1 to +इन्फिनिटी. ओके, ह्या ज्या व्हॅल्यूज मी इथं ब्ल्यू पेनने जे मार्क केलं आहे बघा आता, -1 to -इन्फिनिटी, +1 to +इन्फिनिटी, हा जो कलर आहे ह्या कोणाच्या व्हॅल्यूज आहे, कोसेक थिटा आणि सेक थिटा. ओके, सो दीज आर, इथं लिहितो मी, दिस इज द रेंज ऑफ सेक थिटा अँड कोसेक थिटा. सेक थिटा अँड कोसेक थिटा हे सुद्धा कोणाचं आहे, सेक थिटा अँड कोसेक थिटा. ठीक आहे, म्हणजे -1 to -इन्फिनिटी हवा हे, आणि +1 to +इन्फिनिटी मधला रिजनमध्ये येत नाही. हा रिजन फक्त आणि फक्त कोणाचा आहे, साइन आणि कॉस. बट जर तुम्ही टॅन आणि कॉटसाठी जर विचार केला, तर टॅन आणि कॉट ऑल रिअल व्हॅल्यूज, म्हणजे पूर्णचे पूर्ण नंबर लाईन कोणाची येणार आहे, टॅन आणि कॉटची. सो ते इथं मार्क करून टाकतो बघा मी. पूर्ण नंबर लाईन, कंप्लीट नंबर लाईन, ही जी कंप्लीट नंबर लाईन आहे. ओके, -1 to -इन्फिनिटी कंप्लीट नंबर लाईन. हा, ही कोणासाठी आहे आता, टॅन आणि कॉटसाठी आहे. सो कलर कोडने आता लक्षात ठेवा हे. ओके, सो ही कंप्लीट नंबर लाईन जी तुमची असेल, -इन्फिनिटी पासून +इन्फिनिटी, याला म्हणतात ऑल रिअल व्हॅल्यूज. ओके, आणि ह्या ऑल रिअल व्हॅल्यूज कोणाच्या असणार आहेत,
tan theta and cot theta, all real values. ओके, सो इम्पॉर्टंट. आता वाटलंच तर मी इथं परत मार्किंग करून देतो तुम्हाला, आपण कोणते कलर कोड कोणासाठी वापरले आहेत. बरोबर, जो येलो आहे हा, ठीक आहे, हा आपण वापरला आहे साइन थिटा आणि कॉस थिटा. ही साइन थिटा आणि कॉस थिटाची रेंज आहे -1 to +1. ओके, त्यानंतर जो ब्ल्यू कलरचा आपण वापरला आहे, एक मिनिट, सॉरी दुसरंच घेतलं मी. जो ब्ल्यू कलर आपण वापरला आहे तो वापरला आहे आपण कोसेक थिटा आणि सेक थिटासाठी. कोसेक थिटा अँड सेक थिटा. आणि त्यानंतर जो पुढचा कलर आपण वापरला आहे दॅट इज फॉर टॅन अँड कॉट. दिस इज फॉर टॅन अँड कॉट. ओके, सो हे कलर कोड लक्षात राहू द्या, जे मी नंबर लाईनला तुम्हाला मार्क करून दिले. हे इतकं इम्पॉर्टंट आहे कारण हे जर तुम्हाला माहीत जर नसेल ना तर कोणाच्या व्हॅल्यू काय येतात, परमिसिबल आहे किंवा नाही हे तुम्हाला कळणारच नाही. सो दॅट्स वाय दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता ह्या ब्रॅकेटची मिनिंग, कुठं मी राऊंड ब्रॅकेट लिहिले, कुठं मी स्क्वेअर ब्रॅकेट लिहिले, याची आत्ता काळजी करू नका, ते आपण सेट चॅप्टरमध्ये त्यावेळेस डिस्कस करणार आहोत. आत्ता फक्त त्यांचा रेंज लक्षात ठेवा की कोणाच्या व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहेत. ओके, ठीक है. चलो फिर नेक्स्ट पॉइंट लेते हैं. हे समजलं असं त्याच्यावरची प्रॉब्लेम घेऊया आपण. ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे यावरती. क्वेश्चन नंबर 1. इफ 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0. इथे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं आहे बरं का हे. देन फाइंड द परमिसिबल व्हॅल्यू, देन फाइंड permissible value of cos theta and sin theta. अगोदर साइन दिली तुम्ही. फाइंड द परमिसिबल व्हॅल्यू ऑफ sin theta and cos theta. ठीक आहे, यांची मला परमिसिबल व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला सॉल्व, जसं तुम्ही अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व केलेत ना रे त्याच टाईपचं आहे. आता फक्त इथं काय आहे, इक्वेशन ट्रिग्नोमेट्रिक आहे. म्हणजे याच्यामध्ये कोण कोण येणार, यामध्ये येणार साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. ठीक आहे, अल्जेब्रिकच्या ऐवजी ट्रिग्नोमेट्रिक राहणार. सो इक्वेशन तुम्हाला दिलं आहे 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0. इक्वेशन बघून सांगा रे काय कॉमन निघेल ह्या दोघांमधून. साइन थिटा निघेल का कॉमन, साइन थिटा. ओके, साइन थिटा कॉमन काढला. सो इथं काय राहील मग 2 sin थिटा. हे बघा 2 sin थिटा प्लस इथून साइन थिटा तुम्ही कॉमन काढला. हे बघा ज्याला कॉमन काढला त्याला मी मार्क करतो. ह्या साइन स्क्वेअरमधून तुम्ही साइन कॉमन काढला आणि ह्यामधून साइन कॉमन काढला. म्हणजे स्क्वेअरमधून एक साइन गेला म्हणून साइन राहिला 2 ॲज इट इज. इथून साइन गेला, इथं राहिला 3 इज इक्वल टू 0. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे रे. म्हणजेच काय, एकतर तुमचा साइन थिटा इज इक्वल टू 0 आहे किंवा 2 sin थिटा प्लस 3 इज इक्वल टू 0 आहे. बरोबर, म्हणजेच तुमचा हा साइन थिटा इज इक्वल टू 0 आला किंवा इथं साइन थिटा इज इक्वल टू किती होईल, 2 sin थिटा, सॉरी 3 तिकडे गेला -3 होईल आणि तुमचा साइन थिटा झाला हा -3/2. ओके,
सो तुमच्या दोन व्हॅल्यू झाल्या बघा. एक आली व्हॅल्यू तुमची साईन थिटाची 0 आणि दुसरी व्हॅल्यू आली साईन थिटाची -3/2. आता तन्वीन किंवा वैष्णवी दोघींपैकी मला एकाने सांगा की याच्यामध्ये एक व्हॅल्यू परमिसिबल आहे म्हणजे पॉसिबल आहे आणि एक व्हॅल्यू पॉसिबलच नाही आहे. ओके, 0 पॉसिबल आहे का रे? साईनची व्हॅल्यू 0 येते का कुठं बघा बरं. तो टेबल चेक करा परत, व्हॅल्यूचा टेबल. साईनची व्हॅल्यू येते बरोबर. पण असं कुठं आहे का रे? साईनची व्हॅल्यू -3/2 आली का कुठं? नाही येणार ना. -3/2 म्हणजेच किती? पॉईंटमध्ये किती येईल हा? -1.5 येईल बरोबर आहे. आणि आत्ताच आपण स्टडी काय केलं हे बघा, इथं मी लिहितो दिस इज नॉट पॉसिबल. कोण? साईन थिटा इज इक्वल टू -3/2. दिस इज नॉट पॉसिबल किंवा इनव्हॅलिड लिहायचं. दिस इज इनव्हॅलिड. पण रिझन काय? आपल्याला माहिती आहे की साईनची व्हॅल्यू फक्त -1 टू +1 पर्यंत असतीये. कुठून कुठपर्यंत? -1 टू +1. हा -1.5 निघाला ना. -1 पेक्षा स्मॉल झाला तो. सो पॉसिबल नाही आहे कारण साईनची रेंज आपल्याला माहिती आहे. आताच आपण टेबल स्टडी केला आहे. -1 टू +1. ठीक आहे. म्हणून ही व्हॅल्यू पॉसिबल नाही. म्हणजेच तुमची साईन थिटाची व्हॅल्यू काय आली? 0 आली. सो तुम्हाला साईनची व्हॅल्यू विचारली होती ना. सो वी कॅन राईट हिअर देअरफॉर परमिसिबल व्हॅल्यू ऑफ साईन थिटा. देअरफॉर परमिसिबल व्हॅल्यू ऑफ साईन थिटा इज इक्वल टू 0. आता तो टेबल बघून सांगा मला. आता आपल्याला कॉस्टची पण व्हॅल्यू काढायची बरोबर. साईनची व्हॅल्यू 0 कोणत्या दोन अँगलला रे? चेक करा तो टेबलमध्ये. 0 डिग्री आणि अजून 0 डिग्री 360 डिग्री 0 डिग्री आणि 360 डिग्री म्हणजेच तो 360 पण 0 झाला बरोबर आहे. आणि 180. हा, तो लागत होता मला. 0 आणि 360 म्हणजे एकच तन्वीन, कारण तिथं आपली सायकल कम्प्लीट होतीये. एक झाला 0 आणि दुसरा कोणता? 180. 360 म्हणजे तोच 0 डिग्री ना. तिथं आपली सायकल कम्प्लीट होती. तिथून व्हॅल्यूज आपल्या रिपीट व्हायला लागतात. सो तुमची साईनची व्हॅल्यू 0 दोन अँगलला आहे. कुठं कुठं? 0 डिग्रीला आणि 180 डिग्रीला बरोबर. आता तुम्हाला काय विचारलं त्यांनी की परमिसिबल व्हॅल्यू आपल्याला कॉस्टच्या पण काढायच्यात. ओके, देअरफॉर परमिसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू. कॉस थिटाच्या परमिसिबल व्हॅल्यूज काय येतील? आता तुम्ही दोन अँगल मला सांगितले 0 आणि 180 बरोबर. आता चेक करा कॉसचा टेबल. त्यामध्ये मला सांगा कॉसची व्हॅल्यू 0 आणि कॉसची व्हॅल्यू 180 डिग्रीला किती आहे? 1 and -1. गुड. 1 and -1 हे झाले कॉस्टचे. यालाच तुम्ही असं लिहू शकता का रे? +or-1. कारण 1 प्लस पण आहे आणि 1 मायनस पण आहे. सो दोघांना एकत्र जर लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकतो? +or-1 लिहू शकतो. ठीक आहे. ओके, आता तन्वीन मला सांगा, जर तुम्हाला विचारलं असतं परमिसिबल व्हॅल्यू ऑफ समजा सेक थिटा तर काय लिहिले असतील तुम्ही आन्सर? मग परत तुम्ही काय चेक केलं असतं? 0 डिग्री आणि 180 डिग्रीला सेकच्या व्हॅल्यू काय आहेत बरोबर. तर त्या ह्या चालल्या असत्या 1 आणि 1 -1 and -1. बरोबर. आणि जर टॅन साठी विचारलं असतं तर 0 टॅन 0 0 आणि टॅन 180 सुद्धा 0. 0 0 आला असं समजलं. सो साईनसाठी मी फाइंड आउट केलं अगोदर, त्याहून तुम्ही कोणतीही पुढची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. हे झालं माझं आन्सर. कळलं का आन्सर सगळ्यांना कसं काढलं मी? इज एनी डाऊट? हे झालं आन्सर. हा, साईन थिटाची व्हॅल्यू 0 आणि कॉस थिटाची +1 और -1 किंवा तुम्ही त्याला +-1 पण लिहू शकता. हे अँगल होते 0 डिग्री 1 डिग्री. घ्यायचा का मग पुढचा क्वेश्चन? चला पुढचा क्वेश्चन नंबर 2. If 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 is equal to 0, then find the possible values of cos theta.
तुम्हाला कॉस थिटाची पॉसिबल म्हणजेच परमिसिबल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि इक्वेशन कॉसमध्येच आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. ओके, कोणत्या टाईपचं इक्वेशन आहे हे? स्क्वेअर आलाय कॉसचं, याला म्हणतात क्वाड्रेटिक इक्वेशन. मी सांगितलंय बघा, इथं एक्स वायच्या जागेवरती तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येतं आहे. ओके, आता हे बघा, हा 2 आणि 5 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 10 आणि मधली व्हॅल्यू आहे -11. तन्वीन किंवा वैष्णवी दोघींपैकी मला सांगा कुणीही की मला अशा दोन व्हॅल्यूज सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 10 आहे. मल्टिप्लिकेशन किती? 10 आणि ॲडिशन -11. फॅक्टर पाडायचे मला यांचे. मल्टिप्लिकेशन 10 ॲडिशन -11. 10 into 1. बरोबर, पण दोघांना कोणतं साईन द्यावं लागेल तुम्हाला? मायनस. -10 -1. गुड. ओके, म्हणजे मग माझं इक्वेशन काय तयार होईल हे बघा रे. 2 cos स्क्वेअर थिटा ॲज इट इज -11 cos थिटा कसा लिहायचा आता? हा जो -11 cos थिटा आहे ना तुमचा, याला फॅक्टराईज करून लिहायचं. कसं लिहायचं मग? -10 cos थिटा -1 cos थिटा. ओके, 1 नाही दिला तरी चालतो. ओके, -10 -1 किती? -11. तेच राहतं, फक्त मग फॅक्टर पाडतो कशासाठी आपण की मग कॉमन काही काढता येतं का, त्यासाठी आपण ही प्रोसेस वापरतो. तुम्ही इयत्ता 8वीपासून ते वापरताय. तिथं फक्त एक्स वायच्या टर्म होते, इथं ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहे. सांगा रे, पहिल्या दोघांमधून काय कॉमन निघेल? 2 cos थिटा कॉमन निघेल. ओके, कॉस स्क्वेअरमधून कॉस कॉमन निघाला, इथं राहिला कॉस थिटा मायनस. इथून 2 cos थिटा कॉमन निघाला, कॉस तर गेला, 2 गेल्यामुळे इथं किती राहिला? 5. पुढचा ब्रॅकेट तुम्हाला माहिती आहे, हाच राहिला पाहिजे. काय? कॉस थिटा -5. सो वैष्णवी किंवा तन्वीन दोघीपैकी सांगा मला, किंवा बाकीची बोलू शकतात रे. कुणाले, प्राजक्ता आहे, शीतल आहे, तुम्ही अजिबातच बोलत नाही. ठीक आहे, पुढचाही तुम्ही सांगू शकता मला की कॉस थिटा -5 इज इक्वल टू जो 0 आहे. म्हणजे मला हा जर ब्रॅकेट ठेवायचा असेल तर त्यातून काय कॉमन काढला गेला पाहिजे? +1 का -1? इथं प्लसचा मायनस झाला ना, आणि मायनस कॉसचा प्लस कॉस झाला, सो इथून काय कॉमन निघायला पाहिजे? बरोबर -1. हे खूप दूर लिहिलं मी, त्याला थोडंसं जवळ लिहितो, त्याला लांब गेलं. पुढचा ब्रॅकेट पण राहिला पाहिजे आपला कॉस थिटा -5. ओके, त्यासाठी कॉमन काय निघेल? -1. आता रे मुलांनो, आता ह्या ब्रॅकेटलाच कॉमन घ्या. कॉस थिटा -5, कॉस थिटा -5. सो दिस इज कॉस थिटा -5. याला घेतलं कॉमन, मग आता इथं काय राहील? इथं राहिला 2 cos थिटा आणि पुढं ह्या ब्रॅकेटला कॉमन घेतलं, इथं राहिला -1 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच एक तर तुमचा कॉस थिटा -5 इज इक्वल टू 0 असेल किंवा 2 cos थिटा -1 इज इक्वल टू 0 असेल. म्हणजेच माझ्याकडे दोन व्हॅल्यूज काय आल्या? कॉस थिटाची एक व्हॅल्यू आली 5 और इथं किती येईल बघा, इथं आला 2 cos थिटा -1, तिकडं +1 होईल. म्हणजे तिथं कॉस थिटा इज इक्वल टू किती झाला? 1/2. दोन व्हॅल्यूज आल्यात. ओके, आता याच्यामधली एक व्हॅल्यू पॉसिबल आहे, एक व्हॅल्यू पॉसिबल नाही. तर तुम्ही मला थोडासा विचार करून सांगा, एखादा 10 ते 15 सेकंद घ्या आणि मला सांगा याच्यातली कोणती व्हॅल्यू पॉसिबल नाही रे कॉसची? Cos theta is equal to 5. 5. बरोबर. दिस इज नॉट पॉसिबल. ही व्हॅल्यू पॉसिबल नाही. रिझन सांगा की. कॉसची रेंज किती आहे? -1 to +1. म्हणजे कॉसच्या व्हॅल्यू फक्त -1 to +1 पर्यंतच पाहिजेत. हा 5 आलाय है ना, पॉसिबल नाही. सो तुमचं फायनल आन्सर काय आलं? कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. सो खाली एका सेंटेन्स मध्ये लिहा, देअरफॉर परमिसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. आता ह्या क्वेश्चन मध्ये मी थोडीशी ॲडिशन करतो. जर तुम्हाला व्हॅल्यूच्या ऐवजी जर अँगल विचारला असता तर रे, बघा इथं काय, फाइंड द पॉसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. 60 degree. येस, कॉसची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगल येते? 60. तर तुमचा आन्सर काय आला असं? 60 डिग्री. ओके, कळालाय हा पण क्वेश्चन? अरे समजलाय का बच्चा पार्टी? ठीक आहे. Yes, sir.
यस ओके ठीक आहे थांबायचं मग. सो एवढं टेबल वगैरे करा आहे ना जास्त मी लोड देत नाही तुम्हाला. हे डोमेन रेंज ठीक आहे हे काय नाही होतं आपल्याला लक्षात ठेवायचं हे इम्पॉर्टंटली. नंबर लाईन आहे बरं का ती मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी तिथून हे सगळं तयार झालेलं आहे आपलं. ठीक आहे मी तुम्हाला एक होमवर्क देतो तेवढं बघा जमलं तर तुम्हाला. होमवर्क क्वेश्चन असा आहे इफ 2 cos square theta is equal to 3 sin theta, then find permissible value of sin theta. ओके एवढं करा फाइंड आउट. एवढा एक तुमचा होमवर्क असेल. मी हे एक्सपोर्ट करतो आणि तुम्हाला लगेच ग्रुपवरती शेअर करून टाकतो. ठीक आहे एक्सपोर्ट ॲज अ PDF.